नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहे की नॉमिनीचे प्रकार काय, नॉमिनी म्हणजे काय आणि सरकारने नॉमिनीच्या बाबत बदललेले नियम याबाबतची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर नॉमिनी म्हणजे काय, तर नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती की एखाद्या व्यक्तीचं जर खातं बँकेत आहे तर त्या बँकेत खातं उघडताना बँक काय सांगते की नॉमिनीचं नाव द्या. मग आपण तो नॉमिनीचा फॉर्म भरून देतो. नॉमिनी म्हणजे असा आहे की तो वारसदारांचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो की समजा त्या खातेदाराचा मृत्यू झाला तर पैसे कोण काढणार, तर तो नॉमिनी काढेल आणि जे खरे वारसदार आहेत त्यांच्यात तो वितरित करेल किंवा त्यांना त्या प्रत्येक वारसदाराला त्याचं ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे पैसे त्याचं वाटप करेल, असा त्या नॉमिनीचा अर्थ आहे. तर नॉमिनी आतापर्यंत जे होतं त्याच्यात नॉमिनी आता एक माणूस लावू शकत होते, परंतु सध्याचं जे एक सर्वे झालेला आहे त्याच्यात असं आहे की जवळजवळ 67,000 करोड रुपये जर कोणी नॉमिनीच नाही आहेत एखाद्या खात्याला किंवा त्याच्याबद्दल क्लेम करायलाच कोणी आलेलं नाही, ते पडून आहेत बँकेत. म्हणजे समजा एखाद्या खातेदाराने नॉमिनी लावला आहे परंतु नॉमिनीचाही मृत्यू झाला आणि खातेदाराचाही मृत्यू झाला तर मग त्या खात्यातल्या पैशासाठी कोण क्लेम करणार. म्हणजे त्याच्यामुळं त्या खात्यातले पैसे काढायला किंवा क्लेम करायला कोणी समोरच आलेले नसल्यामुळे 67,000 करोडपर्यंतचे जे पैसे आहेत ते बँकेत पडून आहेत. मग ही एक मोठी गंभीर समस्या असल्यामुळे सरकारने असा विचार केला की एकच नॉमिनी न लावता तो आपण 4 नॉमिनी लावायच्या, असे हे सरकारने नियमात बदल केलेले आहेत. तर 1 नोव्हेंबर 2025 पासून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर आता 4 नॉमिनी म्हणजे काय, तर एका खात्याला खातेदार 4 नॉमिनी लावू शकतो. आता 4 नॉमिनी कसे लावणार, तर तुमच्या रक्तातले जे लोक आहेत, नातेसंबंधातले की जवळचे, जो भरोसा आहे, ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे, अशा व्यक्तीला तुम्ही नॉमिनी लावायचं. आता एकच नॉमिनी लावला पण त्याचा मृत्यू झाला आणि खातेदाराचा मृत्यू झाला तर मग कोण, म्हणून त्यांनी 4 नॉमिनीची परमिशन दिलेली आहे की ते अलाव केलेले आहे. तर 4 नॉमिनी लावले की तुम्हाला जरी ते एकाचा मृत्यू झाला तरी दुसरे नॉमिनी त्याच्यात हजर आहेत. तर मग हे जे 4 नॉमिनी याच्यामुळं काय होईल, तर जे योग्य वारसांना लवकर पैसे मिळतील, तसेच बँकेलासुद्धा हे सगळे जे ट्रान्झॅक्शन करायचे ते सोपं होईल. तर मग अशा प्रकारे 4 नॉमिनी लावण्याचा नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून सरकारने घेतलेला आहे. आणि ह्याचा फायदा कसा आहे की सगळ्याच नॉमिनीचा असल्यामुळं प्रत्येकाला ते ट्रान्झॅक्शन समजेल की हे सगळेच जण नॉमिनी आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात इक्वॅलिटी पण येऊ शकते की प्रत्येकालाच नॉमिनी केलं आहे. कधीकधी घरातलीच जर भांडणं असतील आणि एकाला नॉमिनी केलं आणि त्यांनी पैसे त्या खऱ्या वारसदारांना दिले नाहीत तर मग काय, मग याच्यासाठी एकापेक्षा जास्त म्हणजे 4 नॉमिनी लावू शकता. आता 4 नॉमिनी हे वैध झाले म्हणजे कायदेशीर झाले, परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त नॉमिनी असतील तर पहिल्या 4 लोकांचाच त्याच्यावर पहिला हक्क राहील. अशा प्रकारे आपण नॉमिनीची माहिती घेतली की नॉमिनीचे नियम काय, किती तारखेपासून लागले. आता आपण नॉमिनीचे प्रकार बघूया. तर नॉमिनीचे प्रकार कोणते आहेत, तर सायमल्टेनियस नॉमिनी आणि सक्सेसिव्ह नॉमिनी. आता सायमल्टेनियस नॉमिनीमध्ये काय असतं, तर 4 नॉमिनी लावलेले आहेत. तर सायमल्टेनियस नॉमिनीमध्ये सगळ्यांना अधिकार राहील त्याच्यामध्ये, आणि प्रत्येकाला किती पैसे देणार याचं पर्सेंटेजसुद्धा त्याच्यात लिहिलेलं असेल की 4 नॉमिनी आहेत. तर तो खातेदार काय करणार की त्याचे पर्सेंटेज तो लिहिल की पहिल्या खातेदाराला इतके पर्सेंट, दुसऱ्या खातेदाराला इतके पर्सेंट, तिसऱ्या खातेदाराला इतके पर्सेंट, असे हे 4 नॉमिनी वैध धरलेले आहेत म्हणजे कायदेशीररित्या मान्य. तर 4ही नॉमिनी जे आहेत त्याला किती पर्सेंट पैसे मिळणार हे खातेदार त्या फॉर्ममध्ये लिहून ठेवेल, याला म्हणायचं सायमल्टेनियस नॉमिनी. आता दुसरा जो प्रकार आहे तो सक्सेसिव्ह नॉमिनीचा आहे. तर सक्सेसिव्ह नॉमिनीमध्ये पण 4 समजा नॉमिनी दिलेले आहेत आताच्या नियमानुसार. तर त्याच्यामध्ये सक्सेसिव्ह म्हणजेच आपण सक्सेसिव्ह ॲक्ट बघितला की एकानंतर एक सक्सेशन त्याचं वारसा हक्काने येणार.
तर पहिला जो नॉमिनी आहे त्याचा पहिला अधिकार राहील. पहिल्या नॉमिनीचा मृत्यू झाला तर दुसरा नॉमिनी त्याचा अधिकार येईल, दुसऱ्याचा मृत्यू झाला तर तिसरा, आणि तिसऱ्याचा पण मृत्यू झाला तर चौथा. असे त्यांचे जे अधिकार राहतील नॉमिनीचे ते असे एक प्रत्येकाच्या मृत्यूनंतर पुढच्याला मिळणार. याला म्हणायचं सक्सेसिव्ह नॉमिनी. आणि हे जे सक्सेसिव्ह नॉमिनी जे आहेत ते लॉकरसाठी वापरले जातात. आता हे जे नॉमिनीचे आपण बघितले तर नॉमिनी हा मृत्यूपत्राशी सुसंगत असला पाहिजे. हा एक पॉईंट आहे की समजा खातेदाराने नॉमिनी लावला आहे, खात्यामध्ये नॉमिनीची नावं लिहिलेली आहेत आणि त्या खातेदाराने मृत्यूपत्र पण बनवलं. आता खातेदारांनी जर बँकेमध्ये ज्यांना नॉमिनी लावले आहे तर तीच नावं मृत्यूपत्रात असली पाहिजेत. की ह्यांचे समजा 4 अकाउंट्स आहेत तर प्रत्येक बँकेचे, तर त्या अकाउंटमध्ये प्रत्येक अकाउंटमध्ये कोणाकोणाला नॉमिनी लावले आहे हे त्याचं मृत्यूपत्राशी त्याचं मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे सुसंगती असली पाहिजे की जे त्या बँकेत लावले तेच ह्या मृत्यूपत्रात लिहिलेले असले पाहिजेत. जर मृत्यूपत्रातले नॉमिनी वेगळे आणि बँकेतले नॉमिनी वेगळे तर मग काय होईल, कन्फ्युजन क्रिएट होईल. खरे वारसदार आहेत त्यांच्यात भांडणं होतील की अरे ह्याच्यात मला लिहिलं आहे, मृत्यूपत्रात वेगळं लिहिलं आहे. मग याच्यात अशी विसंगती नको, नाहीतर मग परत कोर्ट मॅटर चालू होणार. त्यापेक्षा मृत्यूपत्र बनवताना खूप काळजीपूर्वक बनवा की परत कुठलाही वाद आता व्हायला नको. कारण हे 4 नॉमिनी देण्यामागचा उद्देशच तो आहे की वारसदारांना लवकरात लवकर पैसे मिळायला पाहिजेत आणि बँकेच्याही डोक्याला त्रास नको की काय कोर्टात जा आणि म्हणजे ते खरं खोटं करणं सगळं. त्यापेक्षा जर हे सगळं सिस्टमॅटिक कायद्यामध्ये केलं तर प्रत्येकालाच सगळी पुढची प्रोसिजर सुकर होणार आणि सुलभ होणार. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मृत्यूपत्र आणि बँकेतले नॉमिनी याच्यात योग्य ताळमेळ असला पाहिजे. आता पुढचं आपण बघूया की नॉमिनीचे अपडेट केला पाहिजे. की आता एखादा खातेदार आहे तो 10-15 वर्षापूर्वी खातं काढले तेव्हा जेव्हा मुलं असतात त्यांची नावं लिहिलेली आहेत आणि ती परत मुलं मोठे होतात. मग नंतर जेव्हा तुमचा मृत्यू होतो तेव्हा ते मोठे झालेले असतात आणि फॅमिलीतसुद्धा सगळे बदल झालेले असतात. उदाहरणार्थ लग्न झालेलं आहे, नंतर लग्न झाल्यावर नातवंड येतात किंवा मुलगी लग्न होऊन जाते. असे जे काही आजी आजोबा असतात त्यांचा मृत्यू होतो म्हणजे फॅमिलीत सगळं स्ट्रक्चर बदलतं. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला बँकेतल्या नॉमिनीत अपडेट केलं पाहिजे किंवा जसजशी तुमच्या फॅमिलीतले बदल होतील त्याप्रमाणे तुम्ही तिथं अपडेट करा आणि म्हणजे पुढच्या पिढीलाही ते काम फायदेशीर राहील. कारण एकदम जुना आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे तो नॉमिनीचं काय करायचं, मग त्याचं मृत्यूपत्र द्या. म्हणजे हे सगळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी तुम्हाला नॉमिनीसुद्धा देताना दिलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला थोड्या वर्षांनी 2-4-5 वर्षांनी नॉमिनी जशी फॅमिली बदलेल त्या प्रमाणात नॉमिनीतसुद्धा बदल केले पाहिजेत. अशा प्रकारे आपण काय बघितलं, नॉमिनी म्हणजे काय बघितलं. नंतर समजा पती पत्नीचा एकत्रित मृत्यू झाला तर त्या बँकेच्या अकाउंटचे पैसे कोण काढणार, तर याच्यासाठी सरकारने असे नियम बदललेले आहेत की एकच नॉमिनी देण्याच्या ऐवजी 4 नॉमिनी द्या आणि पुढची सगळी प्रोसिजर सुकर होईल. अशा प्रकारे आपण नॉमिनीबद्दलची सखोल माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.